कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू तू चल ये माझ्या बरोबर। पिऊ, मला बोलायचं तुझ्याशी, ये। काय रे, काय झालं? अगं चल तर सही, मग सांगतो तुला, चल। काय चाललंय यांचं? काय माहित, पिऊ कशाला म्हणून या पेटेत डोकं खुपसून बसलेली कोणास ठाऊक। सुजानं काही सांगितलं तर नसेल ना तिला? सुजाच्या पोटात राहतं का काय? सांगितलं असेल। नाही तर काय? तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर अर्जुन आणि विनू भाऊजींना सगळं सांगून टाका बघू। काय वहिनी, काय सांगून टाका म्हणताय तुम्ही? अरे ते अमोलच्या नावाने एखादी एफडी करायची लगेच, असं आपण म्हणत होतो रे। आपण का रे? अहो ते बरं पडतं ना भाऊजी, आता पोरं सांभाळायची म्हणजे सोपं आहे का? हा, पर ते आप्पीन अर्जुन बघून घेतील की त्यांचं ते। नाही ते खरं आहे तुमचं, पण अहो आपण आजी आजोबा म्हणून करूयात की। हा, अरे तेच बोलायचं होतं मला तुझ्या बरोबर। बरं करूया। पर दादा, त्या संकल्पचं काय झालं रे? याड लागलं। डॉक्टर तर म्हणत होते लवकरात लवकर हलवा येड्याच्या इस्पितळात म्हणून। हा, ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर। मला भाऊजींच्या आईची फाईल सापडली। कसली फाईल? दवाखान्याची फाईल। त्यात स्पष्ट लिहिलंय की त्यांच्यावर जर उपचार केले असते तर त्या वाचल्या असत्या। काय बोलती पिऊ? हो। बेस्ट 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 पिऊ। पण सरकारने हा पुरावा मागा का ठेवला होता? आणि त्यांना असं वाटलं असेल की बाबांच्या पेटीत कोण बघायला जाणार आहे किंवा बाबांना काय करणार आहेत ती कागद। हा, असं असू शकता। मी काय म्हणते, भाऊजींना दाखवायची काही फाईल? आता फक्त फाईल नाही दाखवायची। हा पेन ड्राईव्ह बंट्याच्या घरून आणलाय मी। यात सरकारांचा व्हिडिओ आहे ज्यात त्यांनी स्वतः त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। काय सांगतो सुजय? पण तू चेक केलंयस का? अगं मनी मावशीने सांगितलं होतं मला, तिकडून तर घेऊन आलोय। मग एकदम खात्रीशीर असणार। मग चल दाखवू सगळ्यांना। सुजय सुजय, तू दरवेळी अशी घाई नको करत जाऊस रे। नाही पिऊ, आता नाही तर कधीच नाही। सुजय हे बघ, दाखवायचा पण असं नाही। अप्पीनी एवढी मोठी गोष्ट भाऊजींपासून लपवून ठेवली आहे। तिच्या तत्वांमुळे तुझा चालू प्रोजेक्ट थांबला, तिच्या तत्वांमुळे आपली सगळी स्वप्न मोडल्या गेली। पण स्वतः मात्र खोटं बोलून, तत्व मोडून स्वतःचा संसार ती नीट करते। अगं म्हणून तर म्हणतोय मी, आता सगळ्यांना दाखवून विषय संपून टाकू ना। तुझे सगळ्यांना दाखवून काहीच उपयोग नाहीये। अप्पीचा खरा स्वभाव आता मला कळालेला आहे। तिचा हा दुटप्पीपणा आहे ना, हा भाऊजींना सुद्धा दिसला पाहिजे। अगं नंतर अर्जाला कळलंच की। तुझे तेच सांगते, नंतर कळून काहीच उपयोग नाहीये, सगळ्यांच्या समोर कळलं पाहिजे। नंतर जर कळालं ना तर अप्पी भाऊजीने एकट्यात व्यवस्थित गुंडाळू शकते। आपण तिला तो वेळ द्यायचा। आलं लक्षात? हा आलंय लक्षात। बरोबर बोलली तू, लयच हुशार झालीस ग। आलं पण बघ की एवढं फिरून आला तरी झोप कुठे येते त्याला? चला आलो आपण घरी। अरे सुजा वहिनी, कशी झाली डेट? अगं पिऊताई, खरंच खूप छान झाली डेट। दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर। मग ते दीप्यानी आणि चकुलीने असली लाइटिंग केली होती। आणि जेवण काय पे? खरंच ग, एवढं छान बनवलं होतं ना, सगळंच भारी। अरे वा, मस्तच। बर चला आता घरात चला, मला तुम्हाला सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवायचा। व्हिडिओ कसला ग? आम्ही तयार केलाय। तयार केलंय? सुजा खरंच? हो तर सगळेच आहेत त्या व्हिडिओ मध्ये। म्हणजे कुणासाठी? परवा घर आवरताना ना मला एक आपली फॅमिली फ्रेम सापडली नाही का, मनी मावशी असताना काढली होती ती। तर मी सुजयला म्हटलं की आपण परत फोटो काढूयात नवीन, नाही का? तर सुजय म्हणला नवीन कशाला फोटो काढायचे, आपले जे आहेत ना त्याचा एक छान व्हिडिओ करूयात। एक नंबर, म्हणजे फॅमिलीचा व्हिडिओ बनवलाय, मग तर बघायलाच पाहिजे। या चला. या, चल चल चला चल या या या।
काय रे सुजा काय करतोयस? आम्हा सरकार सांगतो की दादा वहिनी अगं ते हे असणार आहे त्याचा आपल्या फॅमिलीचा फोटो असेल ते एकत्र केलेला व्हिडिओ असणार हे ते आणि काय असतं? अहो आई आपल्या सगळ्यांचे फोटो असतील त्याचा व्हिडिओ बनवला असेल तिने बघूया होय. यार पण नेमकं काय दाखवणारच काय तू? अहो जरा धीर घ्या सरकार दाखवतो की आपे तू सुरू कर तर जाऊ मी अगं कर कर धर पकड पकड हा अरे आता मी जे काही जी भोगतोय ती मी केलेल्या पापाची फळं आहेत. पापाची फळं म्हणजे त्या सरकारनं आजवर जे काही मिळवलंय ते चांगल्या मार्गानं नाही मिळवलं. अनेक लोकांची हाय त्याला लागलीये, कित्येक लोकांचं तळतळाट लागल्यात. त्या विद्याला आणि त्या अर्जाला त्यांच्या हक्काचं जे आहे ना अजिबात नाही बर का. मी काकाला आणि अर्जाला काहीच मिळू देणार नाहीये. तुझ्या अरे त्या अर्जाच्या आईचा तळतळाट लागलाय र. विनय काका बाबा हो गेलीस का काशी? कशासाठी? तरी मला वाटत होतच. अर्ज्या बघितलं का नीट? का लावू परत? सुजय भास्कर कशावरून सरकार खरं बोलतायत? अहो तुम्ही काहीतरी बोला की काय झालंय तुम्हाला बाबा एकदा ही फाईल पण बघा. ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचल्या असत्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.